दारावरच अशा मस्त शेंगा कोळ्या विकायला आल्या होत्या. मग या शेंगा घेतल्या आणि आईला म्हणलं त्याच्या शिरा काढून दे आणि त्याच्यातल्या शेंगा सगळ्या काढून दे मला. मग आईनं तिला जमेल तशा सगळ्या शेंगा सोलून दिल्या. आता काय होतं, खूपदा तिच्या याच्यात आत शेंगा तशाच राहतात, दाणे म्हणजे. मग ते आपण हातानं सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे, कारण ती तिच्या म्हणजे वय पण झालेलं आहे आणि तिच्या ह्यानं ती बिचारी काम करते. राहिलेलं काम मग मी करते, तेच काम पुढं करते म्हणजे पण असू देत. मग आता या सगळ्या शेंगा झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे, मी सरळ बारीक सुरीनं कट करते. जर अगदी कोवळ्या असतील तर तुम्ही हातानं तुकडे केले तरी चालतील, पण सगळ्या अशा या शेंगा आहेत ना, ह्या मी सुरीनं कट केलेल्या आहेत. आता आमच्या इथं कोल्हापुरात ना याला उसावरच्या शेंगा म्हणतात. अशावर छान जांभळट रंग असतो त्याला. तुम्ही कुठं राहता आणि तुमच्या इथं या शेंगांना काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशा या शेंगा आहेत ना, या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. चिरून झाल्या की आपण काय करायचं आहे, एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि आता ह्याला काय करायचं आहे तर एकदा स्वच्छ धुवून निथळत ठेवून द्यायचे आहेत. आता आपल्या शेंगा निथळत आहेत तोपर्यंत आपण एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. याला कांदा घालणं गरजेचं आहे, कांद्याने याला छान चव येते. बारीक कांदा आपण चिरून घेणार आहोत. कांदा चिरून झाला की एक पॅन घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडं जास्त लागतं तर त्या शेंगांना छान चव येते. मोहरी आणि जिरे दोन्ही घालायचं आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे. मोहरी जिरे तडतडले की मग कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवर. आता कुठलीही भाजी करताना ना कांदा टोमॅटो छान परतून व्यवस्थित वेळ देऊन परतून घ्या. किंवा तुम्ही ग्रेव्हीची भाजी करताना तेव्हा ग्रेव्हीसुद्धा नीट भाजून घ्यायला लागते. आता काय करायचं आहे, त्याच्यात मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की परत 1 मिनिटभर आपला कांदा छान परतून घ्यायचा आहे. अगदी गुलाबीसर कांदा व्हायला पाहिजे. आता आपला गुलाबी असा कांदा झालेला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे इथं कांदा लसूण चटणी घेतलेली आहे मी. हळद घालायची आहे थोडी आणि तिखट म्हणजे बुक्का थोडा तो घातलेला आहे. आणि आता सगळं परत आपला मसाला त्यात परतून घ्यायचा आहे. कमी साहित्यात एकदम मस्त होणारी भाजी आहे. सगळा कांदा परत एक ते 1.5 मिनिट परतून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये आपण धुवून ठेवलेल्या शेंगा आहेत ना, सगळ्या निथळल्यात छान, त्या याच्यात घालायच्या आहेत. सगळ्या याच्यात घालायच्या आणि परतून घ्यायच्या. सगळं पाणी निथळले बरं का. आता ह्याला नेहमी भाज्यांना ना एकदम पटकन पाणी कधी घालायचं नाही. अशा कोरड्या भाज्या नेहमी तेलावर परतून घ्यायच्या. आता सगळ्यात छान आपण त्या मसाल्याबरोबर मिक्स करून घेऊ भाजी आपली. तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात आणि तुम्ही कशा पद्धतीनं भाजी करता हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नेहमी अशा पद्धतीनं भाजी करते. आता सगळी छान आपण मिक्स करायची आहे आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे. 4 मिनटानंतर आपण झाकण काढायचं आहे आणि परत छान शेंगा परतून घ्यायच्या. आता इथं आमसुलाचा तुकडा घातलेला आहे मी एक. आणि आता काय करायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे. खूपदा ना या शेंगा तुरट असतात, मग ती चव बॅलन्स व्हायसाठी आपण नेहमी थोडी तरी साखर याच्यात घालायची. आणि परत सगळं मिक्स करून आपल्याला झाकून शिजून घ्यायचे आहेत शेंगा. परत झाकण ठेवायचं आहे, 3 ते 4 मिनटं वाफ त्याला द्यायची आहे.
3 ते 4 मिनिटानंतर बघितलेलं आहे आपली भाजी शिजलेली आहे. थोडी खाऊन बघायची आहे. नेहमीच आपण पदार्थ खाऊन बघायचा. कुठला पदार्थ कमी असेल तिखट, मीठ तर तिथंच आपण ॲडजस्ट करायचा. आता ओलं खोबरं ह्याला थोडंसं आपण घालायचं आहे. परत छान मिक्स करायचं आहे की आपली भाजी तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की ही भाजी करून बघा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.